माय कोल्ड हार्टेड बॉस भाग 36. ऑफिस कॅन्टीन. सारा निघून गेल्यावर सारा जियांसोबत बाहेर नेली जाते आणि कॅन्टीन पुन्हा हसणं खिदळणं सुरू होतं. पण त्या टेबलावर आता फक्त वाणी आणि रुद्र. वाणी थोडी ऑकवर्ड वाटत प्लेटमध्ये नजर खुपसून बसलेली होती. रुद्र तिच्याकडे स्थिर नजर लावून बसलेला. काही क्षण शांतता, फक्त प्लेटची खणखण आणि कॉफी मशीनचा आवाज ऐकू येत होता. रुद्र शांत, थोड्या हसऱ्या टोनमध्ये, तुला एवढा गोंधळ आवडतो का? वाणी नजर न उचलता हलक्या आवाजात, गोंधळ? मला तर शांत कोपरेच आवडतात. रुद्र हलकं हसत, पुढे झुकून, म्हणजे मी चुकीच्या टेबलावर आलो का? वाणी गोंधळून पटकन त्याच्याकडे बघते. तिच्या चेहऱ्यावर नकळत लाली उमटते. वाणी, नाही, मी तसं म्हणाले नाही. पण सर, तुम्हाला इथे पाहून खरंच आश्चर्य वाटलं. सगळे तुमच्याकडे बघत होते. रुद्र खांदे उडवत शांतपणात, लोक काय म्हणतायत याचं मला फारसं घेणं देणं नाही. मला फक्त कुणाची कंपनीमध्ये मला शांत वाटते की नाही एवढंच महत्त्वाचं असतं. वाणी क्षणभर निशब्द. तिच्या डोळ्यात थोडं थरथरणं. ती नजर चुकवते, स्पून प्लेटमध्ये फिरवत राहते. वाणी हळू आवाजात, सर, तुम्ही नेहमीच खूप सिरियस दिसता, पण आज कसं वेगळं वाटतंय? रुद्र नजरेत थोडं सॉफ्टनेस आणत, शांततेत माणूस जास्त ओळखला जातो. वाणी, कधी कधी आपण खूप काही न बोलता देखील समजून जातो. दोघांच्या नजरा भिडतात. काही क्षण सगळं जणू थांबतं. वाणीच्या हृदयाची धडधड वाढलेली. ती पटकन नजर खाली करते. रुद्र मात्र अजूनही तिच्याकडे पाहतो. त्याच्या डोळ्यात कठोरपणापेक्षा एक वेगळं उबदारपण चमकतं. वाणी समोर प्लेटमध्ये चमचा फिरवत असते. तिच्या नजरा प्लेटमध्ये खुपसलेल्या, काही न बोलता. ती ऑकवर्ड वाटत बसलेली. रुद्र शांतपणे तिला पाहतो. त्याच्या नजरेत जरा प्रश्न, जरा राग आणि थोडं कोमलपण. थोड्या वेळ शांतता टिकते. रुद्र आणि सरळ मुद्द्यावर येत मग रुद्रच्या हलक्या आवाजात विचारतो. रुद्र थेट स्पष्ट आवाजात, वाणी, अजून किती दिवस तू तुझ्या मैत्रिणीकडेच राहणार आहेस? घर का सोडलंस तू? वाणी थोडी दचकीसारखीच थांबते. हातातला चमचा हलणं थांबतो. ती नजर खाली करते. उत्तर द्यावं की नाही असा विचार तिच्या चेहऱ्यावर दिसतो, पण ती काही बोलत नाही. रुद्र तिच्याकडे नीट बघतो. त्याचा आवाज आता अधिक गंभीर होतो. रुद्र थोडा कठोर, पण जिव्हारी लागेल असा, किती दिवस तू माझ्यापासून पळणार आहेस वाणी? तुझा नजरा का सतत खाली जातात? सत्यापासून किती लांब जाशील तू? वाणी गोंधळते. श्वास थोडा अडकतो. तिच्या डोळ्यात नकळत पाणी दाटतं, पण ती स्वतःला सावरते. रुद्र थोडे पुढे झुकून अजून हळू आवाजात, रुद्र, एक सत्य आहे. वाणी, तू माझी पत्नी आहेस. जरी आपलं नातं इतर जोडप्यांसारखं नसलं तरी हा सत्य नाकारता येणार नाही. रुद्रच्या डोळ्यात आता उघड वेदना दिसत होती. तो खरं तर कठोरपणे बोलतोय, पण त्याच्या नजरेत एक न बोललेला हळवा भाव दडलेला होता. वाणीच्या चेहऱ्यावर अधीरपणा स्पष्ट जाणवत होता. ती काही क्षण शांत राहते, मग हलक्या थरथरत्या आवाजात बोलते. वाणी नजर अजूनही खाली करत, सर, हे लग्न फक्त लोकांसमोर होतं. आपण आधीच डिवोर्स घेतला आहे. मग एकमेकांपासून अंतर ठेवणं स्वाभाविक नाही का? स्वतःला सवय करून घ्यावी लागते दूर राहण्याची. शेवटचं वाक्य म्हणताना तिचा आवाज जवळपास तुटतो. तिला कळत होतं की ती रुद्रला दुखावते, पण तिच्याजवळ दुसरा पर्याय नाही. हे ऐकताच रुद्रचा चेहरा पूर्ण बदलतो. त्याच्या डोळ्यात खोल दुःख दिसत होतं. तो काही क्षण वाणीला बघतच राहतो. त्याच्या मनात शब्द घोळत होते, हेच खरं का? आपल्या नात्याचं एवढं मूल्य उरलंय का तिच्यासाठी? रुद्र प्लेटकडे पाहतो, मग नजर परत वाणीवर. त्याच्या डोळ्यात आता जरा कठोरपण जास्त, पण आत खोलवर जखम झालेली. वाणीला जाणवतं की ती बोलून गेली. त्याला खूप लागलंय. ती ओठ चावते, पण काही बोलत नाही. टेबलावर पुन्हा शांतता. बाहेरच्या कॅन्टीनचा गोंगाट सुरू असतो, पण या टेबलावर फक्त 2 जखमी हृदयाचं ओझं पसरलेलं असतं. टेबलावर अजूनही शांतता होती.
वाणीच्या हातातला चमचा हलकेच थरथरतो. ती नजर खाली ठेवून बसलेली. रुद्र मात्र तिच्याकडे पाहतोय, पण त्याच्या डोळ्यात आता वेदना दाटलेल्या. त्याच्या मनातले विचार, मी एवढं चुकीचं होतो का? तिला अजूनही वाटतं आपलं काही नाही होत. माझ्यासाठी हे नातं इतकं खरं आहे, पण तिच्यासाठी फक्त जबाबदारी आहे. तो नकळत मूठ घट्ट करतो, पण लगेच स्वतःला सावरतो. चेहऱ्यावरचा पुन्हा थंड शांतता आणतो. रुद्र थोडं कोरडं थांबत, ठीक आहे वाणी, जर तुला वाटतं तसं तर तसंच राहू दे. इतकं बोलून तो प्लेट बाजूला सरकवतो आणि खुर्ची मागे घेत उभा राहतो. त्याच्या पावलात जडपणा होता, पण तो दाखवू इच्छित नाही. वाणी त्याच्याकडे बघते. क्षणभर तिला वाटतं की काहीतरी बोलावं, त्याला थांबवावं, पण शब्द घशात अडकतात. तिच्या मनात का बोललेले मी असं? त्यांच्या डोळ्यातलं दुःख मी पाहिलं, पण मी थांबवू शकले नाही. हे नातं खरंच संपलंय का, की मीच त्याला दूर ढकलते? रुद्र हळूहळू कॅन्टीनमधून बाहेर जातो. त्याचा पाठमोरा देह पाहताना वाणीच्या डोळ्यात पाणी दाटतं. ती पटकन ते पुसते, पण तिच्या आतमध्ये काहीतरी तुटल्यासारखं वाटतं. टेबलावर आता फक्त रिकामी प्लेट, थंड कॉफी आणि न बोललेली हजारो वाक्य राहतात. दुसरीकडे वॉशरूममध्ये सारा आरशात स्वतःकडे बघते. तिचा श्वास अजूनही थोडा जोरात चाललेला. ती पाणी घेऊन चेहरा धुते, टॉवेलने पुसते. सारा मनात स्वतःशीच त्रासिक आवाजात, काय समजतो स्वतःला? मला कंट्रोल करेल असा ॲटिट्यूड? आणि मी पण कसली ना? त्याच्या नजरेसमोर 2 क्षण निशब्द झाले. ती स्वतःकडे पुन्हा आरशात बघते. केस सावरते, ओठांवर हलकी कंप होती. सारा पुटपुटत, स्टुपिड, तो अजिबात माझा टाईपचा नाही. पण हे हार्ट एवढं डिस्टर्ब का होतंय? कॅन्टीनमधल्या संवादानंतर वाणीचं मन अजून जड झालेलं होतं. ऑफिसमध्ये ती बसून राहू शकत नाही. कामाच्या फाईल्स समोर असतात, पण तिचं लक्ष तिथं जातच नाही. रुद्रचे शब्द सतत कानात घुमत राहतात. तू माझी पत्नी आहेस. तिच्या डोळ्यात पाणी दाटतं. अचानक ती खुर्चीवरून उठते, आपली पर्स घेते आणि ऑफिसमधून बाहेर पडते. वाणी ऑफिसच्या गेटबाहेर पाऊल टाकते. आकाशातला सूर्य संतपणे खाली उतरत असतो. नारंगी लाल रंगाची छटा तिच्या चेहऱ्यावर पडते. तिच्या डोळ्यात मात्र फक्त पाणी भरलेलं. रुद्रने कॅन्टीनमध्ये विचारलेलं, तू माझ्यापासून किती पळणार आहेस? तू माझी पत्नी आहेस. हे वाक्य सतत कानात घुमतायत. वाणी चालते, पण पावलं जड झालीत. लोक तिच्या आजूबाजूने धावतायत. बस स्टॉप, हॉर्नचे आवाज, गोंधळ, पण तिच्या मनात फक्त एक रिकामेपण. ती रियाच्या घरी जायचं ठरवते, पण पाऊल वळतं तर सरळ हॉस्पिटलमध्ये. हॉस्पिटलच्या गेटवर मोठ्या निऑन लाईट्समध्ये नाव चमकत होतं. ॲम्ब्युलन्स आत बाहेर जात आहेत. गर्दीच्या मधोमध वाणीचा चेहरा मात्र हरवलेला. ती हळूहळू आत शिरते. रिसेप्शन डेस्कवर थेट ICU विभागात जाते. तिच्या डोळ्यात काळजी आणि वेदना दाटलेल्या. हॉस्पिटल रूम, ICU. दरवाजा हलकेच ढकलताच खोलीत एकदम थंड वातावरण. सर्वत्र पांढऱ्या भिंती, मशीनचा आवाज, औषधांचा तीव्र वास. बेडवर तिचा लहान भाऊ शांत पडलेला. त्याच्या चेहऱ्यावर मास्क, हाताला सलाईन. मशीनवर ECGची लाईन सतत धावत आहे. वाणीचं हृदय एकदम कळकळत होतं. ती हळूहळू त्याच्याजवळ जाते, खुर्ची ओढून बसते. भावाचा थंड हात आपल्या हातात धरते. वाणीचा आवाज थरथरतो. डोळ्यांतून अश्रू गळतात. वाणी हळू आवाजात, आरव, किती दिवस झाले तुला असंच पाहते? मी डॉक्टर म्हणतायत तू एकटो आहेस, म्हणूनच मी इथे आले तुला सांगायला. ती त्याचा हात घट्ट पकडते. वाणी डोळ्यात पाणी भरून, तुला माहीत आहे ना माझं आयुष्य किती गुंतलंय. सगळ्यांसमोर माझं आणि रुद्रचं नातं आहे, पण प्रत्यक्षात ते फक्त नावापुरतंच. मी सगळ्यांना सांगते की आमचं लग्न तुटलंय, डिवोर्स झालाय.
ती बोलता बोलता तुटते. गालांवरून अश्रू ओघळतात. वाणी रडत. पण आरव, आतून मात्र मी अजूनही त्याच्याशी जोडलेली आहे. त्याचं रागवणं, त्याचं दुखावणं सगळं मला जाणवतं. मी त्याला दूर लोटते. पण खरं सांगू का, त्याच्याजवळ राहायचं आहे मला, पण दजावत नाही. वाणी आरवच्या छातीवर डोकं ठेवते. तिच्या आवाजात प्रचंड वेदना होत्या. वाणी सुस्कारांसह, मी थकले आरव, खूप थकले. लोकांसमोर हसते, शांत राहते, पण आतून मी रिकामी झाले. तू जागा हो. फक्त एकदा मला माझ्या डोळ्यातलं दुःख समजून घे. ती रडता रडता त्याचा हात चेहऱ्यावर धरते. वाणीच्या चेहऱ्यावर गालावरून ओघळणारे अश्रू, भावाच्या ECG मशीनवर चालणारी लाईन, हलकी बीप, तिचा थरथरता हात, भावाचा थंड हातावर घट्ट पकडलेला. खोलीत पसरलेलं शांत पण जड वातावरण वाणीला थोडं थकवा देत होतं. त्यामुळे रडता रडता वाणीच्या डोळ्यांना झोप लागते. ती आरवच्या हाताला धरूनच त्याच्या शेजारी डोळे मिटते. त्याच्या चेहऱ्यावरचे अश्रूंचे डाग होते, पण त्या झोपेतही एक हलका सुस्कारा होता. आजचा भाग आवडला असेल तर कमेंट करून नक्की सांगा. आणि प्लीज सबस्क्राईब करत चला. तुम्ही लोक सबस्क्राईब करत नाही. प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.